नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. माजी मंत्री आणि वंजारी नेता धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेल्या कटकटी काहीशा कमी होताना दिसतात. करुणा शर्मा मुंडे यांना द्यायच्या रकमेच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना दिलासा मिळालाय. एकीकडे संतोष देशमुख प्रकरण आणि दुसरीकडे करुणा शर्मा यांची न्यायालयीन लढाई धनुभाऊंना पुरती बेरोजगार करून गेली, बेजारही करून गेली. राजकीय कारकीर्द धूसर झालेली असताना धनुभाऊंच्यासाठी आता आशेचा किरण शोधण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे, ती त्यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा. धनुभाऊ सध्याच्या घडीला आपल्या राजकारणामध्ये सकारात्मक शोधतायत आणि राजकारणात कमबॅक करण्याच्यासाठीचा मार्ग सुद्धा. माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी म्हणून दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांना देखभाल खर्च देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयानं गुरुवारी स्थगित केला. न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाच्या समोर करुणा मुंडे यांना मिळालेल्या आदेशाच्या विरोधात निकाल लागला. धनंजय मुंडे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली आणि त्यावेळेला न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. एकदा हे प्रकरण आतापर्यंत कुठल्या वळणावर पोहोचलंय ते लक्षात घ्या. धनंजय मुंडे घरगुती हिंसाचाराच्या आरोपात दोषी आहेत असा निकाल एकदा कनिष्ठ न्यायालयानं दिला आहे. याच कनिष्ठ न्यायालयानं दरमहा 2 लाख रुपये करुणा शर्माला द्या असं सुद्धा आपल्या निकालात म्हटलंय. कनिष्ठ न्यायालयाचे आदेश सत्र न्यायालयानं कायम ठेवल्यानं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र सत्र न्यायालयाच्या आदेशाला मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि त्या आव्हानाला ग्राह्य मानत उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिलेली आहे. एकूण देय रकमेपैकी 50% रक्कम न्यायालयात जमा करा असा आदेश उच्च न्यायालयानं धनंजय मुंडेंना दिला आहे. धनंजय मुंडेंनी जे खालचे कोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे मेंटेनन्स देण्यासाठी, त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही द्यायचा आहे आणि मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये ते ऑर्डर जे खालचे 2 कोर्टाचे ऑर्डर क्लॅश करण्यासाठी, स्टे आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी हायकोर्टामध्ये दाद मागितली आहे. 50% माझी आणि 100% मुलीची जे रक्कम आहे ते कमी 75% असते, ते पूर्ण रक्कम 4 आठवड्यामध्ये देण्याचा आदेश माननीय न्यायाधीश मॅडमनी दिलेला आहे. सध्याचा न्यायालयाचा दिलासा हा राजकीय दृष्ट्या सुद्धा धनंजय मुंडे यांना वापरायची इच्छा असू शकते, कारण त्यांना लवकरात लवकर राजकारणामध्ये आणि त्यात सुद्धा पदावर परत यायचं आहे. बीडच्या राजकारणाच्यासाठी सुद्धा धनंजय मुंडे प्रभावी होण्याचा प्रयत्न करतात. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.